नमस्कार सर्वांना, मी पूजा मराठी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने व्हेज बिर्याणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा। व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याकडे बरेच वेळा घरात साहित्य नसते। ज्यावेळेस आपण भरपूर साऱ्या भाज्या घेऊन येतो त्यावेळेस तुम्ही ह्या पद्धतीची व्हेज बिर्याणी नक्की बनवा व झटपट अशी ही रेसिपी होते। तर बरेच वेळा आपल्याला थंडीच्या दिवसामध्ये स्वयंपाक करायचाही खूप कंटाळा येतो, त्यावेळेस आपली झटपट अशी तयार होणारी व्हेज बिर्याणी अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मोकळी सुटसुटीत कशी बनवायची ती योग्य प्रमाणात बनवून दाखवणार आहे। तसेच आपल्या चॅनलवर अनेक प्रकारचे मी बिर्याणीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। चिकन बिर्याणी व अंडा बिर्याणीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता। व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला इथे 1.5 वाटी बासमती तांदूळ घेणार आहे। तर त्यासाठी मी इथे योग्य प्रमाणामध्ये तुम्हाला साहित्य दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे, त्याचबरोबर दुसरी अर्धी वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता। तर ह्यामध्ये मी पाणी घातलेले आहे व आपल्याला 2 ते 3 वेळेस स्वच्छ पाण्याने हा तांदूळ धुवून घ्यायचा आहे। तर ह्या पद्धतीने मी हा तांदूळ 2 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे। धुवून घेतल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये आणखी 2 ग्लास पाणी घालून घ्यायचे आहेत व 15 ते 20 मिनिट हा पाण्यामध्येच तांदूळ भिजत ठेवायचा आहे। तोपर्यंत इथे मी बिर्याणीला लागणारे साहित्य कट करून घेतलेले आहे। तर आपल्याला इथे जे साहित्य घरात असेल ते घेतले तरी चालते। तर मी इथे 2 मोठे कांदे बारीक असे कट करून घेतलेले आहेत। त्याचबरोबर एक बारीक चिरून घेतलेला बटाटा घेतला आहे, वाटाणा घेतला आहे, फ्लावर घेतलेला आहे, त्याचबरोबर बीन्स बी घेतलेले आहे, टोमॅटो बारीक कट केलेले घेतलेले आहेत, त्याचबरोबर गाजर व शिमला मिरची घेतली आहे, थोडेसे काजू घेतले आहेत व 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तुमच्याकडे पनीर असेल तर तुम्ही पनीर घेतले तरी चालते, काजू नाही वापरले तरी चालते। तर ह्या पद्धतीच्या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत। तर आपल्याला व्हेज बिर्याणीसाठी ह्या भाज्या लागणार आहेत। तर आपल्याला सर्वात अगोदर गॅसवर पातेले ठेवून घ्यायचे आहेत। तर मी आज तुम्हाला पातेल्यामध्ये व्हेज बिर्याणी बनवून दाखवणार आहे। तर पातेल्यामध्ये मी इथे 3 मोठे चमचे तेल घालून घेतलेले आहे। तेल आपल्याला छान गरम होऊन द्यायचे आहे। तेल छान गरम झाले की त्यामध्ये मी 2 तेजपत्ता व 1 चमचा जिरे घालून घेतलेले आहे। तुम्हाला खडे मसाले आवडत असेल तर तुम्ही घातले तरी चालते, पण आमच्या घरात खडे मसाले जास्त प्रमाणात चालत नाही, त्यामुळे मी घालून घेतलेले नाहीत। त्यामध्ये भरपूर सारा आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे व कांदा आपल्याला थोडा लाल होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे। खडे मसाले दाताखाली येतात, त्यामुळे मी खडे मसाल्याचा वापर इथे केलेला नाही। तर मी इथे विकत्रीचा बिर्याणी मसाला घालून घेणार आहे, त्यामध्ये खडे मसाले वापरले जातात। कांदा आपल्याला लाल होईपर्यंत छान परतून द्यायचा आहे। तर ह्या पद्धतीचा कांदा लाल होता आला की त्यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे। तर मी 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालून घेते, ते आपल्याला छान इथे कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये सर्व भाज्या घालून घ्यायच्या आहेत। तर मी इथे सर्वात अगोदर वाटाणा इथे पातेल्यामध्ये घालून घेतलेला आहे, त्याचबरोबर बटाटा, त्याचबरोबर सर्व ताटामध्ये आपण घेतलेल्या भाज्या आहेत त्या आपल्याला इथे पातेल्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत व छान अशा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। व्हेज बिर्याणी बनवताना आपल्याला थोडा तेलाचा वापर जास्त करायचा आहे, म्हणजे आपली व्हेज बिर्याणी मोकळी सुटसुटीत अशी होते व भरपूर साऱ्या भाज्या घातल्यामुळे आपल्याला तेल थोडे जास्त प्रमाणात लागते। तर ह्या पद्धतीने छान असं भाज्या घालून मिक्स करून घेतले की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे। मीठ घातल्याच्या नंतर आपल्या भाज्या लवकर शिजल्या जातात, त्यामुळे आपल्याला इथे भाज्यांमध्ये मीठ घालून घ्यायचे आहे। मीठ घातल्याच्या नंतर आपल्याला 2 मिनिट ह्या भाज्या छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत व त्यावर आपल्याला झाकण ठेवून एकदम कमी गॅसवर ह्या भाज्या 5 मिनिट शिजून द्यायच्या आहेत। तर 5 मिनिटानंतर बघू शकता इथे आपल्या छान भाज्या मऊ झालेल्या आहेत। मऊ झाल्याच्या नंतर आपल्याला इथे कमी गॅसवरच ह्या भाज्या आणखी 2 मिनिट मिक्स करून घ्यायच्या आहेत। मिक्स करून झाल्याच्या नंतर ह्या पद्धतीने बघू शकता आपल्या छान भाज्या इथे शिजत आलेल्या आहेत। भाज्या छान इथे शिजत आल्या की त्यामध्ये आपल्याला सर्व आता इथे मसाले घालून घ्यायचे आहेत। तर मी इथे एका टोमॅटोची बारीक अशी ग्रेव्ही करून घेतलेली होती, ती आपल्याला पातेल्यामध्ये सर्वात अगोदर घालायची आहे। तर ह्या पद्धतीने 1 टोमॅटो मी कट करून घातलेले आहे व 1 टोमॅटो इथे मिक्सरला बारीक फिरून घेतलेले आहे। तर ती ग्रेव्ही इथे पातेल्यामध्ये घालून घेतली की त्यामध्ये आपल्याला 1 मोठा चमचा धना पावडर घालून घ्यायची आहे। धना पावडर घातली की आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर घालायची आहे। त्यानंतर आपल्याला घरगुती काळा मसाला अर्धा चमचा घालून घ्यायचा आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा आपल्याला बेडगी मिरची पावडर घालून घ्यायची आहे, त्यामुळे बिर्याणीला कलर खूप छान येतो। त्याचबरोबर त्यामध्ये मी इथे
विकत्रीचा बिर्याणी मसाला घालून घेतलेला आहे। तर इथे सुहाना बिर्याणी मसाला मी 1 पॅकेट फोडून घातलेले आहे। त्याचबरोबर आपल्याला इथे अर्धी वाटी दही घालून घ्यायची आहे। दह्यामुळे आपल्या बिर्याणीला चव ही खूप छान येते व कलरही खूप छान येतो। तर ह्या पद्धतीने मी अर्धी वाटी दही घातले आहे। दही घातल्याच्या नंतर सर्व साहित्य आपले इथे बिर्याणीमध्ये घालून झालेले आहे। तर आपल्याला व्यवस्थित हे 2 ते 3 मिनिट छान असे परतून घ्यायचे आहे। तर ह्या पद्धतीने आपल्याला व्हेज बिर्याणीमध्ये सर्व साहित्य परतून घ्यायचे आहे। 2-3 मिनिटानंतर सर्व मसाले छान परतून झाले की आपण भिजत घातलेला 15 मिनिट अगोदर तांदूळ आहे तो आपल्याला पातेल्यामध्ये घालून घ्यायचा आहे। तर ह्या पद्धतीने मी पातेल्यामध्ये सर्व तांदूळ घालून घेतलेला आहे व अगदी 2 मिनिट छान असा मिक्स करून घेणार आहे। तर तांदूळ आपल्याला जास्त वेळ हा मिक्स करून घ्यायचा नाही। तर ह्या पद्धतीने मी छान असा 2 मिनिट मिक्स करून घेतलेला आहे। मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे ज्या वाटीने आपण तांदूळ मापून घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचे आहे। तर आपल्याला 3 वाटी इथे पाणी घालून घ्यायचे आहे। तर मी तुम्हाला दाखवते। तर ह्या पद्धतीने मी इथे 3 वाटी पाणी घालून घेतलेले आहे। तर आपण जेवढे प्रमाणात तांदूळ घेतलेले आहे त्याच्या डबल आपल्याला पाणी वापरायचे आहे। तर इथे 3 वाटी मी पाणी घालून घेतलेले आहे। व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहे। मिक्स करून झाल्याच्या नंतर त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे। कोथिंबीर घातल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये थोडेसे बटर घालून घ्यायचे आहे। तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही त्यामध्ये 1 चमचा तूप घातले तरी चालते। पुदिना असेल तर पुदिना वापरला तरी चव खूप छान येते। तर ह्या पद्धतीचे मी इथे बटर घालून घेतलेले आहे। तर घरच्या साहित्यात मी तुम्हाला बिर्याणी बनवून दाखवते। चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे। मीठ आपण अगोदर वापरले असल्यामुळे त्यामुळे आपल्याला मिठाचे प्रमाण चवीनुसारच घालून घ्यायचे आहे। तर ह्या पद्धतीने मीठ घातल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे आहे। मिक्स केल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून हे छान 4 मिनिट फुल गॅसवर शिजून द्यायचे आहे। तर बघू शकता इथे 4 मिनिटानंतर छान अशी इथे फुल गॅसवर मी ही बिर्याणी शिजून घेत आहे। तर 4 मिनिटानंतर आपली इथे पाणी थोडे आटलेले नाही तर मी आणखी 2 मिनिट झाकण ठेवून शिजून घेणार आहे। तर गॅस आपल्याला फुल ठेवायचा आहे। तर इथे बघू शकता 6 मिनिटानंतर फुल गॅसवरच मी ही बिर्याणी छान अशी शिजून घेतलेली आहे। 6 मिनिटानंतर आपल्याला एकदम गॅस कमी करायचा आहे व 10 ते 15 मिनिट आपल्याला छान कमी गॅसवर ही बिर्याणी शिजून घ्यायची आहे। तर बघू शकता इथे 15 मिनिटानंतर छान अशी मी बिर्याणी शिजून घेतलेली आहे। तर ह्या पद्धतीची आपली बिर्याणी शिजलेली आहे। तर गॅस बंद करून घेते। तर अगदी मोकळी सुटसुटीत अशी इथे आपली झटपट अशी व्हेज बिर्याणी बनवून तयार झालेली आहे। तर मी एका ताटामध्ये बाजूला काढून घेते। तर बघू शकता मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने मोकळी सुटसुटीत झटपट अशी तयार होणारी व्हेज बिर्याणी बनवून दाखवलेली आहे। तर अगदी सोपी रेसिपी आहे। तर तुम्ही ह्या पद्धतीची व्हेज बिर्याणी नक्की बनवा व चवीलाही खूप छान अशी लागते। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा। त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। बघू शकता अगदी मोकळी सुटसुटीत अशी घरच्या घरी कमी साहित्यात कमी वेळांमध्ये झटपट अशी व्हेज बिर्याणी बनवून तयार झालेली आहे। तुम्ही एकदा ह्या पद्धतीची व्हेज बिर्याणी नक्कीच बनवा। तर व्हेज बिर्याणीला कोशिंबीर शिवाय मजा नाही त्यामुळे बाजूला मी इथे थोडीशी कोशिंबीर ठेवून घेतलेली आहे व त्याचबरोबर मी बाजूला गाजरीचा हलवा घेतलेला आहे। तर मस्त अशी इथे आपली अगदी सोप्या पद्धतीने व्हेज बिर्याणी बनवून तयार झालेली आहे। तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। अशाच नवनवीन खमंग खुसखुशीत रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण नंतर भेटूया। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।